संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांसाठी पाहू शकता विधवा त्याचबरोबर दिव्यांग बांधव आहेत यांच्यासाठी पेन्शन वाढ संदर्भात केंद्र शासनाकडून महत्त्वाचे अपडेट प्राप्त झाले। केंद्र शासनाकडे जो प्रस्ताव आहे हा सादर करण्यात आला होता, तर या संदर्भातली महत्त्वाची अपडेट आपल्याकडे प्राप्त झाली आहे आणि या दृष्टीने हा व्हिडिओ जो आहे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। पाहू शकता तर या पद्धतीने विशेष सहाय्य ज्या योजना आहेत, विशेष सहाय्य योजना या संदर्भातली एक नवीन अपडेट आपल्याकडे प्राप्त झाली आहे आणि या अपडेटनुसार केंद्र शासनाकडून नवीन प्रस्ताव जारी करण्यात आला आहे। या अगोदर पाहू शकता राज्य शासनाकडून 1500 रुपये जे पेन्शन मानधन आहे दिव्यांग बांधवांसाठीचं ते वाढवून त्याच्यामध्ये पेन्शन वाढ करून 2500 करण्यात आली होती। तर या संदर्भात पाहू शकता केंद्र शासनाकडून जे पेन्शन वाढ संदर्भातले प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत हे आपण विस्तृत पद्धतीने पहिल्यांदा जाणून घेऊयात आणि याचा फायदा कुणाला आणि कशा पद्धतीने मिळू शकतो या संदर्भात सुद्धा विस्तारित माहिती जाणून घेऊयात। तर पहिल्यांदा इथे पाहू शकता तुम्ही स्थायी समितीने वाढत्या महागाईनुसार पेन्शन वाढवण्याची शिफारस केली आहे। केंद्र पुरस्कृत ज्या योजना आहेत यासाठी पाहू शकता पेन्शन वाढ कशा पद्धतीने शिफारस करण्यात आली आहे। तर यामध्ये जर तुम्ही चेक केलं तर विधवा जे आहेत यासाठी 40 ते 79 वर्ष 300 ते 800 विद्यमान पेन्शन जी आहे रुपयात शिफारस करण्यात आली आहे। 300 वरून 800 इतकी करण्यात आली आहे। दिव्यांग 18 ते 79 वर्ष पाहू शकता यामध्ये 300 वरून 1000 रुपयाची जी पेन्शन वाढ आहे शिफारस करण्यात आली आहे। विद्यमान पेन्शनची आहे 300 रुपये आणि त्याच्यामध्ये वाढ। आता हा जो वाटा आहे हिस्सा आहे हा केंद्र शासनाचा आहे, म्हणजे पाहू शकता केंद्र शासनामार्फत आणि त्याच्यानंतर राज्य शासनामार्फत अशा दोन हिस्स्यामध्ये जे पैसे जे आहेत आता सध्याची जी पेन्शन आहे 1500 दिली जाते आणि यामध्ये केंद्र शासनाचा हिस्सा आत्ता जो वाटा होता हिस्सा हा 300 रुपये इतका होता। विधवांसाठी तो 800 रुपये इतका केला जाणार आहे। दिव्यांगांसाठी यामध्ये पाहू शकता 300 रुपयेवरून 1000 रुपये केला जाणार आहे। वयोवृद्धांसाठी 60 ते 79 वर्ष दरम्यान 200 वरून तो 800 रुपये इतका केला जाईल। 80 वर्षापेक्षा जास्त जो सर्व गट आहे यामध्ये 500 वरून 1200 केलं जाईल। त्याचबरोबर कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास एकमुष्ट रक्कम जी आहे 20,000 किंवा 20,000 वरून 80,000 करण्यात येणार आहे। तर या पद्धतीने केंद्र शासनाकडून ही शिफारस जी आहे स्थायी समितीने वाढत्या महागाईनुसार पेन्शन वाढवण्याची शिफारस ही करण्यात आली आहे आणि या पद्धतीने ती लागू होऊ शकते। अर्थात ही जी पेन्शन वाढसाठीची शिफारस ही स्थायी समितीकडून करण्यात आली आहे। केंद्र शासनामार्फत लवकरच या संदर्भात निर्णय घेतला जाईल आणि या पद्धतीने जे पेन्शन वाढचा जो निर्णय आहे हा केंद्र शासनामार्फत सुद्धा घेतला जाईल। दिव्यांग असतील, विधवा असतील, त्याचबरोबर वयोवृद्ध असतील यांच्यासाठी ही पेन्शन वाढ लवकरच लागू होऊ शकते। तर या पद्धतीने आपण राज्य सरकारमार्फत जी पेन्शन वाढ जी आहे दिव्यांग बांधवांसाठी वाढवण्यात आली आहे या संदर्भात पाहू शकता अद्यापही कोणती शासन स्तरावरून पुढची अपडेट प्राप्त झाली नाही आहे। पावसाळी अधिवेशनामध्ये ही घोषणा करण्यात आली होती की तुमचं जे पेन्शन वाढ आहे ही करण्यात आली आहे, पण त्याच्यानंतरनं अधिकृत जो शासन निर्णय आहे तो अद्याप सुद्धा प्रलंबित आहे आणि अपेक्षा आहे की तो लवकरात लवकर गणेशोत्सवानंतरनं तो जो शासन निर्णय आहे हा येण्याची अपेक्षा आहे। सध्या तरी पाहू शकता सप्टेंबर महिन्याचा जो शासन निर्णय आपल्याकडे प्राप्त झाला आहे आणि त्या शासन निर्णयानुसार सुद्धा 1500 रुपये पेन्शनचे आहे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा होणार आहे। तर या पद्धतीने पाहू शकता केंद्र शासनाकडून अत्यंत महत्त्वाचा स्वागतार्ह असा जो निर्णय आहे हा घेण्यात आला आहे। केंद्र शासनामार्फत जे पेन्शन वाढ जी आहे या स्थायी समितीने जी पेन्शन वाढची शिफारस मान्यता केली आहे या संदर्भात लवकरच केंद्र शासनास जे आहे भारत सरकारद्वारे लवकरच जो निर्णय आहे हा घेतला जाईल आणि त्यानुसार जी पेन्शन वाढ जी आहे केंद्र शासनामार्फत हे सुद्धा केली जाईल। या संदर्भातल्या अधिकृत शासन स्तरावरच्या अपडेट लवकरच आपल्याकडे प्राप्त होतील। तर या दिव्यांग योजनाच्या त्याचबरोबर सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राबवल्या जाणाऱ्या ह्या ज्या विशेष सहाय्य योजना आहेत या योजनांसंदर्भातली पुढच्या सगळ्या नेहमीप्रमाणे सगळ्या अपडेट सगळ्यात अगोदर मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।